हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल श्रेयांश मम्मामध्ये. इथे तुम्ही बघू शकता मी जे आप्पे बनवण्यासाठी इथं घेतलेलं आहे. मी जे काल सकाळी ना मी तांदूळ भिजू घातले होते आणि रात्री जे मिक्सरमध्ये ना वाटून ठेवले होते गॅसच्या साईडला, कारण गरम जागी ठेवल्यानंतर जे पीठ जे आहे ते चांगलं असं फुलतं. आणि मी ह्याच्यामध्ये ना 1 ग्लास तांदूळ आणि 1 ग्लास तांदूळ जर तुम्ही घेतलात ना तर हाफ ग्लास जे आहे ते उडदाची डाळ घेतले मी, आणि 1 मुठीभर पोहे आणि छोटासा स्पून मेथीचे बिया घेतले. हे सगळं ना मी काल सकाळी भिजू घातले होते. 5 ते 6 तास भिजवायचं आहे तुम्हाला. आणि रात्री जे आहे मी ते मिक्सरमध्ये वाटून घेतले होते आणि गॅसच्या साईडला ठेवले होते. आता तुम्ही बघू शकता किती छान असं फुललं आहे ते पीठ. सो इथं मी जे आहे वंशसाठीच, फक्त वंशसाठी बनवायले मी, कारण हे गरम गरमच छान लागतात. त्याला आता नाश्त्यासाठी आणि टिफिनसाठी बनवते मी, आणि बाकी जे आहे ते आमच्यासाठी नंतर बनवते. सो चला बनवूया. आप्पे जे आहे तिकडे बनत आहे, तोपर्यंत मी चटणीची तयारी करायला इथं. चटणी बनवण्यासाठी मी घेतले आहे ओलं खोबरं, त्याच्यानंतर जे घातले आहे फुटाणे पण बोलतात आणि डाळे पण बोलतात ना, ते घेतले आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे मिरची, लसूण, शेंगा आणि जिरे, मीठ. त्याच्यानंतर थोडंसं पाणी घालून हे जे आहे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे, पेस्ट बनवून घेणार आहे याचं. सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, सगळ्यांचे वेगवेगळे स्टाईल असतात चटणी बनवण्याचे. मी तर अशीच बनवते, आणि हे फक्त चटणी मी आप्पेसाठीच बनवते. म्हणजे आप्पेसोबत मी हीच चटणी बनवते, आणि बाकी इडलीसोबत जे आहे मी सांबरच खाणं पसंत करतात घरी माझ्या. आणि डोसेसोबत जे आहे मी ते भाजी करते बटाट्याची. हे चटणी जे आहे मी आप्पेसोबत आणि मेदूवडासोबतच फक्त मी बनवते. सो लवकर लवकर मी बनवून घेते आणि भेटते तुम्हाला लवकरच. चटणी जी आहे ते इथं बनवून रेडी झाली आहे. सो आता मी ह्याला देणार आहे तडका. तडक्यासाठी मी घेणार आहे तेल, सुकी लाल मिरची आणि हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता एवढंच मी ॲड करते, आणि थोडंसंच ह्याच्यामध्ये उडदाची डाळ घालते तेवढं, आणि त्याला चटणीला जे आहे तडका देते. आणि तुमच्यासोबत मी माझं ड्रेसिंग टेबलचं जे हे आहे टूर, त्यासोबत मी शेअर करणार आहे की माझं ड्रेसिंग टेबल मी कसं ऑर्गनाईज केले ते तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. सो तुम्ही बघू शकता माझं असं सिम्पलचं छोटंसं असं एक ड्रेसिंग टेबल घेऊन आले मी. खूप दिवस काय झाले नाही त्याला आणून, एक 6-7 महिने झाले असेल आणून मी. मला छोटंसंच पाहिजे होतं, कारण इथं बेडरूममध्ये ना जागा नाही आहे एवढी, आणि ह्याच्यामध्ये छोटंसंच आहे पण ह्याच्यामध्ये माझं सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित बसलेलं आहे. सो तुम्ही बघू शकता किती सिंपल आणि छोटंसं आहे. त्याच्यावरती मी जे आहे असं एक वास ठेवले. ह्याच्यामध्ये जे आहेत ते 4 सेक्शन आहेत, 1, 2 आणि हे जे आहे 3रं, आणि खालचं आहे 4थं. 4 सेक्शन असं जे दिले आहेत त्याच्यामध्ये, आणि खाली जे आहेत 2 ड्रॉवर आहेत. सो वरच्या सेक्शनमध्ये मी माझे जे बॅग्स आहेत छोटेवाले ते ठेवले आहे. म्हणजे मला सकाळी ह्यांना शाळेला वगैरे सोडायला जायचं असते ना, तेव्हा मी असं इथून इझिली मला घेता येते आणि जाते मी, त्याच्यामुळे इथं वरती ठेवले. दुसऱ्या सेक्शनमध्ये जे आहे इथं ह्या डब्यामध्ये जे आहे ते मी सगळे इथं क्रीम्स आणि मेडिसिन, औषधं वगैरे जे असतात ना ते ठेवले आहे. एक्सपायरी झालेले बाकी सगळे मी टाकून दिले, आणि जे एक्सपायरी नाही झाले ते इथं ठेवले. आणि इकडं ह्याच्यामध्ये जे आहेत
ह्याच्यामध्ये माझे क्लच आणि क्लिप्स आहेत आणि जे हे व्हाईट बॉक्स दिसतंय ना ह्याच्यामध्ये आमचे चौघांचे वॉच आहेत आणि चष्मे वगैरे आहेत मी ह्याच्यामध्ये ठेवले. आणि हे खालच्या डब्यामध्ये जे आहे ते सियाचे हेअर बेल्ट आहेत, जे तिला असं बड्डे फंक्शन वगैरे असते ना त्याच्यामध्ये यूज करण्यासाठी होते तेव्हा घालण्यासाठी मी तर सगळे जे हेअर बेल्ट आहेत ते ठेवले. आणि त्या साईडला जे दिसते पिंकवालं ह्याच्यामध्ये आहे डेली यूज करायचे हेअर बेल्ट आहेत. त्याच्यानंतर खालच्या सेक्शनमध्ये तिसऱ्या सेक्शनमध्ये जे आहे इथं मी माझं एक बॉडी लोशन ठेवले आहे आणि छोटूसंच तेलाचं ठेवले आहे, जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवले तेच तेल ह्याच्यामध्ये मी घालून ठेवले, ह्यांना यूज करण्यासाठी होते ते. आणि इकडं जे आहेत ते 2 बॉक्स आहेत माझे बँगल्सचे आणि इथं बघू शकता तुम्ही माझे 2 बॉक्स आहेत इथं बँगल्सचे. इथं थोडंसं जागा होतं म्हणून मी तिथं ॲडजस्ट केले. त्याच्यानंतर जे आहे हे वरचं जे डब्बा दिसतंय ना ह्याच्यामध्ये माझे सगळे जे टिकल्या आहेत ना ते आहेत. जेवढे पण मी टिकल्या यूज करते डेली यूज करण्यासाठी किंवा असं फंक्शन वगैरे ते सगळे ह्याच्यामध्ये आहेत टिकल्या. असे मी डब्यामध्ये घालून ठेवले कारण घेण्यासाठी जे होतं ना इझी होतं. जेव्हा आपण घाई गडबडीमध्ये रेडी वगैरे होतो ना तेव्हा असं आपल्याला घ्यायला काय होतं इझी होतं. आणि ह्याच्यामध्ये जे आहे सियाचे बँगल्स ठेवले मी. तिला स्कूलमध्ये तर अलाउड नाही आहे, पण जेव्हा पण असं बड्डे वगैरे फंक्शन वगैरे असते ना आणि हे खालच्या बॉक्समध्ये जे आहे हे माझ्या बँगल्सचं बॉक्स आहे. हे मी ऑनलाईनच ऑर्डर केले होते, खूप छान आहे हे. आणि इकडं जे छोटे 2 डबे असतात ना ह्याच्यामध्ये पण माझे म्हणजे बँगल्सच आहेत. ते असं डेली यूज वगैरे करण्यासाठी होतं ना ते, मग त्याच्यामुळे मी इथं वरतीच ठेवले. आणि ह्या छोट्याशा बॉक्समध्ये जे आहे छोटे छोटे 2 बॉक्स मी ठेवले ह्याचे डब्बे. ह्याच्यामध्ये जे आहेत जे नथ आहेत माझे 2 का 3 नथ आहेत म्हणजे ते ह्याच्यामध्ये मी ठेवले. आणि दुसऱ्यामध्ये जे आहे हे रिंग्स आहेत, सगळे जे अंगठे आहेत ना ते मी इथं ठेवले. डेली तर माझ्या हातामध्ये आहेतच आणि हे जे आहे ते फंक्शनसाठी यूज करण्यासाठी. आणि ह्या ज्या डब्यामध्ये दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये सियाचे जे हेअर बँड आहेत जे स्कूलला जाण्यासाठी तिला ब्लॅक कलरचे लागतात ना ते ह्याच्यामध्ये मी ठेवले. आणि ह्या ज्या डब्यामध्ये दिसते तुम्हाला ह्याच्यामध्ये जे बाकीचे सगळे म्हणजे सेफ्टी पिन जे आहेत ते मी ह्याच्यामध्ये ठेवले. आणि ह्या तिसऱ्या डब्यामध्ये जे आहे ते जे आहेत हेअर पिन आहेत सियाचे माझे दोघांचे ह्याच्यामध्येच मी ठेवले. हेअर पिन जे आहेत ते आहेत ह्याच्यामध्ये. आता खालच्या सेक्शनमध्ये जे आहे 4थ्या सेक्शनमध्ये त्याच्यामध्ये जास्ती काही सामान नाही आहे मी, म्हणजे एका असं छोट्याशा बॉक्समध्ये मी जे काय केले कंगवे वगैरे आहेत ना ते ठेवले. आणि जे तेलाची बाटली जी आहे ते वागत इथं ठेवले. आणि चार्जर कॉर्ड वगैरे असतात ना इयरफोन्स वगैरे ते मी इथं ठेवले की जेव्हा आपल्याला लागेल ते इझिली घेता येतं म्हणून मी इथं असं ठेवले. त्याच्यानंतर इथं तुम्ही बघू शकता खाली 2 ड्रॉवर आहेत त्याला. एका ड्रॉवरमध्ये जे आहे मी डेलीसाठी जे लागतं जसं की क्रीम पावडर सियाचं बॉडी लोशन आहे इथंच, आणि रोज वॉटर आहे, ॲलोवेरा जेल आहे. आणि इथं जे आहे ते डब्बा आहे. आणि छोटंसं मिरर मला संक्रांतीला हळदी कुंकूला आलेलं होतं ते मी इथंच ठेवले, कुठेतरी आपण ट्रॅव्हल वगैरे करतो ना तेव्हा यूज करण्यासाठी होतं म्हणून. आणि इथं साईडला जे आहे इथं लिपस्टिक सिंदूर आयलायनर सगळे जे आहे ते मी इथंच ठेवले. आणि खालच्या ड्रॉवरमध्ये जे आहे तिथं जे आहे इयरिंग्सचं बॉक्स आहे माझं आणि हेअर ड्रायर ठेवले. आणि जे आहे ते ह्याच्यामध्ये बघा तुम्ही जे हेवी इयरिंग्स असतात ना ते मी ठेवले छोट्याशा डब्यामध्ये. आणि ह्या डब्यामध्ये जे आहे ते माझे मंगळसूत्र आहेत. आणि इथं इयरिंग्सचं जे आहे ते बॉक्स आहे. आणि हेअर ड्रायर जे आहे मी इथंच ठेवते, हे जास्ती काय मी यूज करत नाही. नॅचरल जास्ती हे यूज करू पण नाही, कारण नॅचरल जे आपल्या केस जे असतात ते नॅचरल सुकवायला पाहिजे. आता पावसाळ्यामध्ये सियासाठीच मी ते यूज करत होते, इथं वरतीच ठेवले मी ते. आणि हे जे आहे इयरिंग्सचं माझं बॉक्स आहे, हे माझं सगळ्यात फेवरेट जे आहे हे सेक्शन आहे, कारण इयरिंग्स मला खूप खूप आवडतात. आणि जे इयरिंग्सचं डब्बा तुम्ही बघितलं बॉक्स ते पण मी ऑनलाईनच ऑर्डर केले. आणि हे जे लास्ट बॉक्स आहे ह्याच्यामध्ये जे आहे ते माझे सगळे जे नेक पीस ठेवले मी. आणि हे बॉक्स मी काय ऑनलाईन ऑर्डर नाही केले, मी हे इथं आपलं मार्केटमधूनच मी हे घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळे माझे नेक पीस ठेवले आहे. सो अशा प्रकारे मी माझं जे ड्रेसिंग टेबल आहे ते ऑर्गनाईज केले. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.